नाशिक TCS प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे निदा खान. तिला 7 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरामधून अटक करण्यात आली आहे. आणि निदा खानला MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी फुल सपोर्ट केला आहे, असा आरोप शिवसेनेचे नेते संजयजी सिरसाट यांनी सुद्धा केला आहे. आणि त्या प्रकरणानंतरच MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्यांनी सांगितलं होतं की लव जिहाद वगैरे काहीही नसतं, अशामध्ये त्यांनी निदा खानला फुल सपोर्ट केला होता. ते सुद्धा म्हणाले होते की आम्ही निदा खानला फुल सपोर्ट करू, आम्ही त्या पोरीच्या पाठीमागे आहे, त्या पोरीला आम्ही काहीही होऊ देणार नाही, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला होता. सारे के सारे तुम्हारे खिलाफ हो सकते हैं और है तुम्हारे खिलाफ, लेकिन आधी रात को तुम आवाज देना, तुम्हारा ये भाई, तुम्हारा ये बेटा तुम्हारे लिए चट्टान की तरह खड़े रहेगा. आणि त्यात हा खूप मोठा संशय निर्माण होतो की TCS प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांचं स्पष्टीकरण देणं, निदा खानला सपोर्ट करणं, आणि त्यात काही दिवसानंतर निदा खान ही MIMचे नेते मतीन पटेल यांच्या घरामध्ये सापडणं, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानचं सापडणं. आणि त्यामध्ये शिवसेनेचे नेते संजयजी सिरसाट यांचं MIMचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करणं की निदा खानला यांनी सपोर्ट केला आहे. आणि यामागे खरं तर म्हटलं तर किती मोठे रॅकेट आहे हे अजून कोणालाच काय माहित नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सर्वपणे स्पष्टीकरण देत पूर्ण माहिती सांगतो. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही तीच निदा खान आहे जी मुलीचं बॅकग्राऊंड चेक करून अशा मुलींना नोकरी देते ज्या मुलीचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसेल, आणि आपल्या मित्रांसोबत त्यांची ओळख करून देते. ही तीच निदा खान आहे जी हिंदू मुलींना नोकरी देते, त्यांचं बॅकग्राऊंड चेक करते. जर मुलीचं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसेल तर आपल्या मित्रांशी ओळख करून देते, कारण लव जिहाद पडण्यास सोपं होईल. त्या प्रकरणामध्ये ते निदा खानचे मित्र होते. दानिश शेख, शफी शेख, रजा मेमन, सीप अन्सारी, तौसिफ अत्तर, शाहरुख खान हे लोक मिळून त्या मुलींचे शोषण करायचे, त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचे, त्या मुलींना मोठे मोठे स्वप्न दाखवायचे, हिंदू धर्माबद्दल वाईट गोष्टी सांगायचे, त्यांच्या धर्माबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. त्यांचा धर्म असा आहे, त्यांचा धर्म तसा आहे, आमच्या धर्मामध्ये मुलींना खूप अशी इज्जत भेटते. जर मुलगी प्रेमाच्या जाळ्यात अडकली तर त्यांना विकेंडला घेऊन फिरायला जायचे. नंतर मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून ते ब्लॅकमेल करायचे, त्यांना हॉटेलला घेऊन जायचे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. जर मुलींनी ऐकलं नाही तर त्यांना धमक्या द्यायचे, तुमच्या घरच्याला मारू, तुला मारू, अशा धमक्या देऊन ते हिंदू मुलींचे शोषण करायचे. पण हिंदू मुलींनी चांगलीच हिंमत दाखवली. त्यांनी हे प्रकरण पोलिसांमध्ये नेलं आणि पोलिसांनी चांगलीच कारवाई करून त्या लोकांना अटक केलं. पण निदा खान काही दिवसापासून फरार होती, तर तिला 7 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केलं आहे. तर प्रश्न हा निर्माण होतो की निदा खानला सपोर्ट करणारा कोण आहे, म्हणजे निदा खान माग ह्या लव जिहादाच्या प्रकरणामध्ये कोण कोण आहे आणि कोणाकोणाचा हात आहे हे अजून काही स्पष्ट झालेलं नाहीये. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं की ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण हिंदू लोकांना आपल्याला जागृत करायचं आहे. माझी फक्त एकच विनंती, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.